फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकारण तापलेलं आहे। एसआयटी चौकशी आणि सुसाईड नोटवरून सुषमा अंधारेंनी सरकारला धारेवर धरलं। महिला डॉक्टरनं डिपार्टमेंटल चौकशी दरम्यान लिहिलेलं पत्र सुसाईड नोट म्हणून ग्राह्य धरावं अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली। त्याचवेळी अंधारेंनी थेट फलटण पोलीस स्टेशनवर मोर्चाही काढला। आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमल्याची माहिती खोटी असल्याचा आरोप करत सुषमा अंधारेंनी पोलीस प्रशासनासह सरकारवर हल्लाबोल चढवला। सोबतच अंधारेंनी फलटण पोलीस स्टेशनच्या परिसरात ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली। तर महिला डॉक्टरबाबत आक्षेपार्ह मजकूर पब्लिक डोमेनमधून काढून टाकण्याचं पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर सुषमा अंधारेंनी आपलं आंदोलन स्थगित केलं। तसंच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणीही सुषमा अंधारेंनी केली। या आंदोलनाच्या दरम्यान सुषमा अंधारेंनी काय नेमके आरोप केले आपण पाहूया। एकतर म्हणजे काही लोक एसआयटी म्हणाले, मी तर उच्चस्तरीय चौकशीच म्हणते, पण सरकारने याच्यामध्ये उच्चस्तरीय चौकशीतच सोडा, पण सरकारने याच्यात एसआयटी सुद्धा केली नाही। एसआयटी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम, म्हणजे विशेष तपास पथक, म्हणजे एकापेक्षा जास्त अधिकारी का म्हटलं जातं? कारण एकाच अधिकाऱ्याची मोनोपॉली होऊ नये म्हणून, एकाच अधिकाऱ्याने स्वतःच्या एकट्याच्या मूडने काम करू नये म्हणून। मग विशेष तपास पथक कुठे आहे? त्याच्या आपल्याकडे तपशील आहे त्याच्यासह आणि आपला वकील एक सोबत ठेवून, एकट्याने नाही, आपला एक वकील, आमचा एक वकील आपल्या सोबत राहील, आपला एक वकील सोबत ठेवून चा जबाब नोंदवला जाईल। याच्या उपर आपण आपल्या ज्या वेगळ्या लीगल ऍक्शन आहेत, ज्या ज्युडिशियल आहेत, त्या ज्युडिशियल करू, त्या व्यवस्थित करतील। आता इथे त्यांच्या अधिकार कक्षेतल्या ज्या 2-3 गोष्टी आहेत, त्या 2-3 गोष्टी त्यांनी मान्य केलेल्या आहेत। ज्या 2 महत्वाच्या आहेत की एसआयटीच्या संबंधाने, ते त्यांच्या अधिकार कक्षेतली बाब नाहीये, त्याच्या संबंधाने जसे आता आपण आत्ता इथे बसलोय, अगदी त्या पद्धतीने आपण एकदा सीएम सोबत बसूया, सीएम ला एकदा बोलूया की तुम्ही नेमकं काय ठरवलेलं आहे ते। मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी आत्महत्येच्या तपासावरून पोलिसांवर आरोप केले। राजकीय दबावापोटी निष्पक्ष तपास होत नसल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केला। चौकशीच्या खुलास्यामध्ये तिने ज्याही आरोपींची मागणी केली आहे, ज्याही आरोपींच्या नावांचा उल्लेख केलाय, त्या सर्व आरोपींचा सखोल चौकशी व्हावी आणि जे यामध्ये दोषी दिसतील त्या सर्वांना कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। आम्ही सांगितले अजितदादांना भूमिका, कुठली आमची बाजू ऐकून न घेता सरळ त्यांनी आरोपींना समर्थन दर्शवलं आहे, याचा आम्ही धिक्कार करतो। पोस्टमार्टम केलं तेव्हा आम्हाला सांगितलं की हा ऍक्सिडेंट झालाय आणि नंतर आम्हाला संध्याकाळी कळलं की हा खून केलाय म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलो, तर तिथं म्हटले ऍक्सिडेंट दाखवलाय हा। संपदाताई भेटल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्या खून झालाय हा। दत्तात्रय व्यंकट निंबाळकर, तो गावातलाच आहे, त्याचा भाऊ भाजपचा सरचिटणीस आहे। त्यांचं आम्हाला काही माहित नाही, कोणाचा दबाव आहे वगैरे काहीच माहित नाही आम्हाला। आम्ही फक्त आरोपीला आम्हाला न्याय मिळवून द्या, आरोपीला लवकरात लवकर शोधून फाशी द्यावी। शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। तर या प्रकरणी दिल्लीत पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासनही सुप्रिया सुळेंनी दिलं। तसंच तपासाआधी कुणालाही क्लीन चिट नको अशी विनंती सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली। अमित भाई शहांच्याही कानावर हे सगळ्यात वास्तव घालतील, कागदपत्र त्यांनाही दाखवतील। ही महाराष्ट्राची लेख आहे आणि त्या महाराष्ट्राच्या लेखीला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय आम्हाला करावं लागेल, राजकारण बाजूला ठेवून आम्ही माणुसकीच्या नात्याने, नैतिकतेने, ताकदीने या कुटुंबाबरोबर उभे। ईडीआर रिपोर्ट हा लीक कसा झाला, सिलेक्टिव्ह लोकांनाच कसा झाला, आरोप प्रत्यारोप झाले, अहो कुणाची तरी लेख आहे ती आणि तुम्ही असलं करता। एक गलिच्छ राजकारण कुठून सुरू झालंय महाराष्ट्रात, मला आश्चर्य वाटतं। आम्ही इथे सगळे एवढंच करायला आलोय की ह्याच्यात कुठलाही राजकीय दबाव आम्ही येऊ देणार नाही। माझी एवढीच त्यांना हात जोडून विनम्र विनंती आहे की तुम्ही कुणालाही इन्क्वायरीच्या आधी क्लीन चिट देऊ नका हो। कुणाची तरी लेख आहे आणि इन्क्वायरी आहे ना, जबाबदारीचं पद आहे ना मुख्यमंत्री असणं, कुणाची तरी लेख आहे आणि बाकीचे काय करतात तो त्यांच्या सरकारचा भाग आहे। त्याच्यामुळे त्याची जबाबदारी मला असं वाटतं आपण माननीय मुख्यमंत्र्यांनाच विनंती करावी की तुमचे लोक काय बोलतात
हे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना आवरावं अशी माझी विनम्र विनंती आहे.